नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, तुमच्यासमोर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेलं एक प्रसिद्ध पत्रक आहे. MPSCने दिनांक 25 जून 2026 रोजी हे प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध केलं. याचा विषय बघूनच आपल्याला समजून येईल की MPSCला नेमकं काय सांगायचं आहे. बघा यामध्ये काय दिलेलं आहे, तर महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवापूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवापूर्व परीक्षा या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याबाबत. म्हणजेच MPSCचा असा मानस आहे की येत्या काळामध्ये राज्यसेवा गट ब गट क पूर्व परीक्षा या ज्या आहेत या वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्यात येतील. मग अशा प्रकारचं प्रसिद्ध पत्रक MPSCने का बरं प्रसिद्ध केलं असेल? तर मग पुढे MPSC काय म्हणते की सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून केवळ एकदा होतात. हे तर आपल्याला माहिती आहे. पूर्व परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार मुख्य परीक्षांकरिता पात्र ठरत नाहीत. हे पण खरं आहे. तथापि सदर उमेदवार सातत्याने आयोगाच्या उपरोक्त परीक्षांची तयारी करतात. हे पण खरं आहे. जरी आपलं सिलेक्शन नाही झालं तरी पुढच्या वेळी आपलं सिलेक्शन होईल या आशेने, त्या जिद्दीने बरीचशी मुलं ही तयारी करत असतात आणि सतत आपले एफर्ट्स देत असतात. बरोबर. त्यानंतर आयोग म्हणतो की उपरोक्त तीनही परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येत असल्यामुळे उमेदवारांना येणारा अनावश्यक ताण कमी करण्यासाठी आणि उमेदवारांना अधिकच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. मग कशामुळे निर्णय घेतला आहे ते आपण वरती पाहिलं. मग आता बघा पुढे आयोग म्हणतो की उपरोक्त तीनही पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित CBT बेस्ड घेण्यात येतील. म्हणजेच काय, आयोग म्हणतो की आता लेखी परीक्षा होणार नाही तर संगणक आधारित परीक्षा होणार. त्याचप्रमाणे जर या परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेणे आवश्यक असल्यास उमेदवारांच्या गुणांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करण्याच्या पद्धतीचा वापर करण्यात येईल. म्हणजे ज्या पद्धतीने आपण TCS IBPSचे परीक्षा दिल्या आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा झाल्या आणि म्हणून तिथे काय करण्यात आलं तर नॉर्मलायझेशन करण्यात आलं आणि तीच पद्धत आता MPSC वापरू पाहते. मग बघा पुढे MPSC काय म्हणते की याप्रमाणे म्हणजेच ऑनलाईन प्रणालीने संबंधित सेवेच्या घेण्यात आलेल्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमधून पात्र ठरणाऱ्या सर्व उमेदवारांना त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. म्हणजेच एवढे ज्या परीक्षा घेण्यात येतील आणि त्याच्या कोणत्याही एका परीक्षेमधून जर पात्र ठरला तर तो विद्यार्थी त्या वर्षीच्या संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात येईल. ही एक चांगली बाब म्हणता येईल. संबंधित सेवेची मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच घेण्यात येईल. संबंधित सेवेच्या 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून संबंधित सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यासंदर्भातील कार्यपद्धतीबाबत स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकाद्वारे अवगत करण्यात येईल. म्हणजे मुख्य परीक्षा एकदाच होईल पण त्याच्या आधी 2 किंवा 3 पूर्व परीक्षा होतील आणि मग 2 किंवा अधिक पूर्व परीक्षांमधून ज्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण होईल मग तो मुख्य परीक्षेसाठी पात्र असेल असं आयोग इथे म्हणतं. पुढे बघा तर उपरोक्त कार्यपद्धती सन 2027च्या पूर्व परीक्षांपासून लागू करण्यात येईल. आयोगाने ही जी कार्यपद्धती आता प्रसिद्ध केली परंतु ती लागू कधी होणार आहे तर 2027च्या पूर्व परीक्षांपासून. तर अशा प्रकारे ही जी आयोगाने प्रसिद्ध केलेली जी नोटिफिकेशन आहे त्याचा आपण इथे आढावा घेतला आणि यामध्ये नेमकं आयोगाला काय सांगायचं आहे ते आपण इथे थोडक्यात पाहिलं. थोडक्यात म्हणजे की आयोग आता काय करणार आहे की जी मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्या आधी त्या संबंधीच्या पूर्व परीक्षा ज्या आहेत या 2 ते 3 वेळा घेणार आणि मग 2 ते 3 वेळा घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून कोणत्याही एका परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर आपण पुढील येणारी जी मुख्य परीक्षा आहे ती देण्यासाठी पात्र असणार आहोत. सो ही जी परीक्षा आहे ती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संधी इथे वाढवून दिलेली आहे. सो एक चांगली गोष्ट आहे. पण बघूया
या निर्णयाचं स्वागत होतंय की या निर्णयाला विरोध होतोय, पुढे आपण ते बघणारच आहोत की आयोग नेमकी कोणती भूमिका ठेवते. सो या व्हिडिओमध्ये इतकंच. या व्हिडिओचा उद्देश होता की आयोगाने जी नोटिफिकेशन प्रसिद्ध केली ती तुम्हाला अवगत करून द्यायचं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. या आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकाबाबत तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. त्याचप्रकारे जर तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इतर आपले जे सिलेबसचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.